ऐक ना विशाल, हा बोला ना. तू ही माकडाची गोष्ट पाहिली का? कोणती हो? ते नाही का एक माकडाचं पिल्लू खेळण्यासोबत खेळत असतं, हा हा ती पाहिली का तू? दाखवा ना. हे बघ. लय भारी आहे, पण मला का दाखवताय ते? अरे तुला त्या मागची स्टोरी माहिती का? काय स्टोरी याच्या माग? मला नाही माहिती. मी आता तुम्ही दाखवल्यावर पाहिलंय. अरे जपान मधल्या एका माकडाच्या पिल्लाची कहाणी. त्याचं नाव आहे पंच. जन्मानंतर काही दिवसातच त्याची आई त्याच्यापासून दुरावली. त्यानंतर बाकी माकडांनी सुद्धा त्याला स्वीकारलं नाही. तो एकटा पडला. एकटा पडलेल्या त्या माकडाच्या जीवाला एक खेळणं मिळालं. त्या खेळण्यालाच त्यांनी आई म्हटलं आणि त्या खेळण्यातच त्याने त्याची आई शोधली. म्हणजे आणि त्याच्या आईवरच त्याचा एवढा जीव की तो त्याच्यासोबतच खेळू लागला. म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला काय तात्पर्य मिळतं असं तुला वाटतं? म्हणजे याच्यातून तात्पर्य असं मिळत असन किंवा माकडांना खेळणं लय आवडतंय. नाही रे, तसं नाही. ह्याच्यापासून एवढंच तात्पर्य मिळतं की फक्त माणसांनाच आईची गरज नसते, तर मुक्या प्राण्यांना सुद्धा आईची गरज भासते.